नमस्कार, मी मनीषा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मस्त खा आणि स्वस्त रहा। तर आज आपण पाहणार आहोत रक्षाबंधन विशेष दुधी बर्फी। तर रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला सुरुवात करूया रेसिपीला। तर पहिल्यांदा आपण इथे साधारण 300 ग्राम दुधी घेतलेला आहे। दुधी शक्यतो लहान आकाराचा घ्या आणि बारीक घ्या, जेणेकरून त्याच्यामध्ये बिया जास्त नसतात किंवा लहान असतात। तर अशा प्रकारे आपण हा आता दुधी पहिल्यांदा सोलून घेऊया। सर्व साल आपण इथे काढून घेणार आहोत। इथे आपला दुधी पूर्णपणे सोलून झालेला आहे। वरचं देठ कापून घेऊया। त्यानंतर या दुधीचे 2 भाग करूया। 2 भाग करून झाल्यावर हा दुधी आपण अशा पद्धतीने उभा कापून घेऊया। तुम्ही पाहू शकता थोड्या या दुधीमध्ये बिया आहेत। दुसरा सुद्धा आपण भाग कापून घेऊया। दुधी आपण आता किसणीवर किसून घेणार आहोत। किसता किसताच या दुधीतल्या काही मोठ्या बिया असतील त्या बाजूला होतील। किसणीवर किसायला घेऊया आपण आता हा दुधी। तुम्ही पाहू शकता काही बिया हळूहळू बाजूला होत आहेत। तर यानंतर आपण किसता किसता या दुधीतल्या बिया आपण साईडला करून घेऊया। तुम्ही सुद्धा दुधी घेताना भाजीवाल्याला विचारून घ्या की या दुधीमध्ये बिया कमी असतील जास्त असतील। माझ्या दुधीमध्ये बिया सापडल्या आहेत। तर शक्यतो बारीक असा दुधी घ्या, जेणेकरून त्या दुधीमध्ये बिया एकदम बारीक असतील आणि कमी असतील। ही बघा अशा पद्धतीने ही बी बाजूला झालेली आहे। थोडंसं आपलं काम इथे वाढतंय की आपल्याला बिया काढून घ्याव्या लागत आहेत। तर मी इथे बिया आता साईडला करून घेते। दुधी किसून झालेला आहे आपला। दुधी किसून झाल्यानंतर आपण यातलं पाणी काढून घेणार आहोत। तर इथे मी छोटा एक बाउल घेतलेला आहे। यामध्ये आपण हा दुधी पिळून घेणार आहोत अशा पद्धतीने, जेणेकरून त्यातलं पाणी वेगळं होईल। पाणी काढून झाल्यानंतर आपण हा दुधीचा किस वेगळा ठेवणार आहोत। अशा पद्धतीने आपला हा सगळा दुधी आपण इथे व्यवस्थित असा पिळून घेणार आहोत, त्याचा रस वेगळा करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपला हा दुधीतला रस वेगळा झालेला आहे आणि हा पिळून घेतलेला दुधी आपण वेगळा ठेवलेला आहे। दुधीचा जो रस राहिलेला आहे तो तुम्ही लगेचच पिळून टाका। जास्त वेळ हा रस ठेवू नका। हा रसही आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे। तर आता आपण इथे गॅस चालू केलेला आहे। कढई थोडीशी तापवायची आहे मोठ्या फ्लेमवरती। त्यानंतर गॅस बारीक करून आपण इथे 1 मोठा चमचा तूप घालणार आहोत। तुपात आपण आता इथे दुधीचा किस घालून घेणार आहोत आणि हा व्यवस्थित आपण तुपात परतून घ्यायचा आहे। साधारण 2 ते 3 मिनिटं हा चव आपण व्यवस्थित तुपात परतून घेणार आहोत। चव व्यवस्थित आता परतून झाल्यानंतर यावरती आपण झाकण घालून साधारण 2 ते 3 मिनिटं पुन्हा हा दुधीचा किस
मंद आचेवरतीच वाफवायला ठेवणार आहोत. 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून पुन्हा आपण हा चव व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. हा दुधीचा केस व्यवस्थित आपण हा तुपात परतून घेतलेला आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये साधारण 1 पेला दूध घालून घेणार आहोत. 1 मोठा पेला मी इथे घेतलेला आहे दुधासाठी. 1 पेला आपण इथे दूध घातलेलं आहे. दूध घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. दुधी व्यवस्थित दुधात मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपण इथे अर्धी वाटी साखर घालणार आहोत. साखर ही व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. दूध आणि दुधी यात व्यवस्थित साखर आपण मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा आपण थोडा वेळ झाकण घालून हा दुधी व्यवस्थित दुधात शिजण्यासाठी ठेवणार आहोत. तर आता साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर आपण हे झाकण काढून पुन्हा हा दुधी व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे. हे मिश्रण व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर आपण आता याच्यामध्ये अर्धा पेला मिल्क पावडर घालणार आहोत. दुकानामध्ये 10-10 वाले छोटे छोटे मिल्क पावडरचे पॅकेट्स मिळतात. ते मी इथे 3 पॅकेट्स वापरलेले आहेत. ही मिल्क पावडर आपण व्यवस्थित दुधात मिक्स करून घेणार आहे. मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण इथे दुधातली साय इथे आपण वापरत आहोत. ही एक छोटी वाटी मी इथे दुधातली साय वापरते आहे. दुधाची साय घातल्यामुळे आपल्याला इथे मावा वापरायची गरज लागत नाही. त्यामुळे आपण इथे साय वापरलेली आहे. तर आपण इथे व्यवस्थित ही साय यात मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर आपण इथे अर्धी वाटी नारळाचा केस आपण इथे वापरत आहोत. हा नारळाचा केस दुकानांमध्ये आपल्याला सहज उपलब्ध होतो. कोणत्याही किराणा मालाकडे तुम्ही जाऊन हा नारळाचा केस घेऊ शकता. याला डेसिकेटेड कोकोनट असंही म्हणतात. यामुळे आपली जी बर्फी आहे ती व्यवस्थित बांधली जाईल. त्याचं बाइंडिंग छान असं होईल म्हणून आपण इथे नारळाचा केस वापरलेला आहे. यात सगळे घातलेले जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण इथे गॅसची फ्लेम वाढवणार आहोत. मोठ्या आचेवरती आपण हे मिश्रण आटवून घेणार आहोत. मिश्रण आटवताना तुम्ही सतत हे मिश्रण ढवळत राहा. 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण थोडं आटलेलं आहे. आता यात आपण बारीक करून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत. ड्रायफ्रूट्स तुम्ही किती घालाल हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही ड्रायफ्रूट्स इथे नाही वापरले तरी चालणार आहे. तर आता हे आपण ड्रायफ्रूट्स जे घातलेले आहेत ते व्यवस्थित या मिश्रणात मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता हे मिश्रण हळूहळू कढई सोडत आहे.
तर अशा पद्धतीनेच आपण हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. अजून थोडं आपण हे मिश्रण आटवलेलं आहे, थोडा घट्टपणा आलेला आहे या मिश्रणाला. आता आपण यात 1 चमचा वरून तूप घालणार आहोत. तूप यासाठी घालणार आहोत जेणेकरून ही जी बर्फी आहे ती व्यवस्थित शाईन देईल, छान अशी लुक ह्याचा शायनी होईल, म्हणून आपण इथे थोडंसं वरून तूप घालत आहोत. तुम्ही तूप नाही वापरलत नंतर तरी चालणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित मिश्रण ढवळून घेतलेलं आहे. तर आता आपण इथे सगळ्यात शेवटी वेलची पूड यात घालून घेणार आहोत. वेलची पूड आपण इथे सर्वात शेवटी घालतो आहोत, कारण याचा छान असा सुगंध यात राहील आणि छान वेलचीची चवही याला लागेल. तुम्ही पाहू शकता हे मिश्रण छान असं घट्टसर झालेलं आहे आणि कढईला चिटकतही नाही आहे. छान असं सुटसुटीत आपलं हे घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता आपण हे मिश्रण एका ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. इथे मी एक स्टीलचं ताट घेतलेलं आहे. यात आपण तूप थोडंसं लावून घेऊया. अशा पद्धतीने आपण हे तूप लावून घेत आहोत. मी इथे अर्ध्या ताटालाच तूप लावत आहे, कारण मी जो दुधी घेतलेला होता तो लहान होता, 300 ग्रामचाच दुधी होता. जर तुम्ही इथे अर्धा किलो किंवा 1 किलोचं दुधी वापरून मिठाई बनवत असाल तर पूर्ण ताटाला तुम्ही ग्रीस करून घ्या. आता आपण हे मिश्रण या तूप लावलेल्या भागावरती काढून घेणार आहोत. तर सगळं मिश्रण आपण इथे ताटामध्ये काढून घेत आहोत. बर्फीचं जे मिश्रण आहे जे आपण इथे काढून घेतलेलं आहे ते एका पळीत्याच्या साहाय्याने आपण थापून घेणार आहोत. या पळीत्याला मी दोन्ही साईडला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे, जेणेकरून हे मिश्रण पळीत्याला चिटकणार नाही, व्यवस्थित हे पसरलं जातं आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने आपण हे मिश्रण व्यवस्थित इथे पसरवून घेऊया. किती जाडपणा मिठाईला तुम्हाला ठेवायचा आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही किती जाडसर हे मिश्रण थापता त्यावरती मिठाई तुमची तेवढी जाड होणार आहे. आता मी इथे बारीक करून घेतलेले ड्रायफ्रूट्स वरून घालत आहे. ड्रायफ्रूट्सचं प्रमाण तुम्ही कमी जास्त वरतून घालू शकता. ड्रायफ्रूट्स नाही घातले तरी चालणार आहे. ही बर्फी आपली तेवढीच छान अशी चविष्ट लागणार आहे. मी इथे थोडंसं केशरही वरतून घालत आहे. तर त्याच पळीताच्या दुसऱ्या बाजूने आपण हे ड्रायफ्रूट्स वरतून थोडेसे असे दाबून घेणार आहोत. हलक्या हाताने आपण हे ड्रायफ्रूट्स वरतून प्रेस करून घ्यायचे आहे. बर्फी लवकर सेट करण्यासाठी डीप फ्रीझरमध्ये ठेवत आहे. जर तुम्हाला डीप फ्रीझरमध्ये ठेवायची नसेल तर 1.5 ते 2 तास ही बर्फी तुम्ही बाहेरच ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी मी याचे सुरीच्या साहाय्याने चौकोनी असे काप करून घेत आहे, जेणेकरून नंतर ही बर्फी सुट्टी म्हणजे मोकळी करण्यासाठी आपल्याला इझी होईल. तर अशा पद्धतीने आपण उभे आणि आडवे सुरीच्या साहाय्याने याचे काप करून घेऊया. तर आता अर्ध्या तासाने मी हे बर्फीचं ताट फ्रीझरमधून काढलेलं आहे.
बर्फी बऱ्यापैकी फ्रीज झालेली आहे. तर आता आपण ही बर्फी वेगवेगळी करून घेऊया. तर अशा प्रकारे आपली ही बर्फी तयार झालेली आहे. आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बाकीची ही मी बर्फी इथे प्लेटमध्ये काढून घेते आहे. तर अशा प्रकारे आपली ही दुधी बर्फी खाण्यासाठी तयार झालेली आहे. आपण इथे कोणत्याही प्रकारचा फूड कलर वापरलेला नाही आहे. जर तुम्हाला वापरायचाच असेल तर तुम्ही इथे केशर दुधामध्ये मिक्स करून वापरू शकता. त्याने छान असा हिरवट पिवळसर कलर येतो. ही बर्फी मी तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता छान असा घट्टपणा या बर्फीला आलेला आहे. तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि नक्की मला कमेंट करून कळवा. तुम्हाला या बर्फीची चव नक्की आवडेल. जर तुम्हाला आजची ही दुधी बर्फीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे दिलेल्या बेल आयकॉनवरती पण क्लिक करा, ज्याने तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तर खात रहा आणि पाहत रहा. मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.